एका घरात 5 दिवे जळत होते. एके दिवशी पहिला दिवा म्हणाला, मी दिवसभर जळून लोकांना इतका प्रकाश देतोय, पण माझी कोणी कदरच करत नाही, म्हणून मी विझून जाणंच योग्य ठरेल. असं म्हणून तो दिवा विझला. पण हा दिवा काही साधासुद्धा नव्हता, तर तो होता उत्साहाचं प्रतीक. हे पाहून दुसरा दिवा, जो शांतीचं प्रतीक होता, तो म्हणाला, मी शांतीचा प्रकाश सातत्याने देत असलो तरी लोक हिंसा करतच आहे, त्यामुळे मी प्रकाश देणं व्यर्थ ठरत आहे, म्हणून मला विजायलाच हवं. उत्साहाचा आणि शांतीचा दिवा विझल्यानंतर हिमतीचा जो तिसरा दिवा होता, तोही आपली हिंमत हरवून बसला, निराश झाला आणि विझला. आता उत्साह, शांती आणि हिंमत न राहिल्याने चौथ्या समृद्धीच्या दिव्यानंही विझणं उचित समजलं. आता 4 दिवे विझल्यानंतर उरलेला एकमेव 5वा दिवाच केवळ प्रज्वलित होता. खरं तर 5वा दिवा सर्वांमध्ये लहान असला तरी तो निरंतरपणे जळत होता. तेवढ्यात त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिलं, अरेच्चा, या घरात किमान एक दिवा तरी जळत आहे. असा विचार करून तो आनंदित झाला. विझलेले 4 दिवे पाहून तो मुळीच निराश झाला नाही, कारण त्याच्या मनात एकच आशा होती, कमीत कमी एक दिवा तर जळत आहे. त्याने त्वरित तो जळत असलेला दिवा उचलून इतर 4 दिवे प्रज्वलित केले. हा 5वा अनोखा दिवा कोणता होता हे आपण जाणता का? तो होता आशेचा दिवा.